आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या आणि वितरकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मंत्री महाजन बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह महापालिका अधिकारी, तेल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि गॅस वितरक उपस्थित होते। मंत्री महाजन यांनी सांगितले की सध्या इंधनाची मागणी नेहमीपेक्षा 1.5 पट वाढल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरती कृत्रिम टंचाई जाणवत आहे। मात्र प्रत्यक्षात पुरवठा सुरू असून नागरिकांनी घाबरून इंधन साठवू नये, पंपांवरील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी संयमाने वागावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या। घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी घरपोच वितरणात काहीसा विलंब होत आहे। बायोमेट्रिक ई-केवायसी केलेल्या ग्राहकांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच OTP आधारित वितरण प्रणाली राबवल्यास गर्दी कमी होण्यास मदत होईल, असेही बैठकीत नमूद करण्यात आले। दरम्यान अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन काही ठिकाणी अनावश्यक गर्दी आणि साठेबाजी होत असल्याचे निदर्शनास आले आहे। प्रत्यक्षात पुरवठा पुरेसा असल्याने नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। आता मला सांगा, परवापर्यंत शॉर्टेज होतं का पेट्रोल डिझेलचं? सुरळीत चाललेलं होतं, कुठेच काही नव्हतं। पण कालच मला वाटतं, आता मी तर अधिवेशनात होतो, मी इथे नव्हतो, पण काल अचानक कुठे सोशल मीडियावर सगळ्यांना पण पेट्रोल देतोय, कुठे शॉर्टेज आहे का? नाही। मी मनपाट डेपो साहेब आमच्याकडे तयार आहे, तुम्ही चालू द्या। आता मागच्या काळात मी म्हणेल, आता युद्धजन्य परिस्थिती आहे। काँग्रेसने याला सुरुवात केली, सिलेंडरची अंत्ययात्रा काढा, बोर्ड लावा, चप्पल जोडे मारा। अरे मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपला पक्षभेद विसरून, राजकारण विसरून सगळ्यांची आपली जबाबदारी आहे। हे राष्ट्रावरचं संकट आहे, आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे। पण लगेच 15 दिवसापूर्वीच त्यांनी सगळ्या अंत्ययात्रा काढायला सुरुवात करून टाकली आणि त्यामुळे मग लोकांमध्ये थोडंसं लोक पॅनिक झाले किंवा काय करू, काय होईल, काय नाही होणार, आणि तेव्हापासून मग या गोष्टीला सुरुवात झाली। आणि मग आताच्या काळामध्ये इतके लोक त्या हिडजून गर्दी करतायत, मला वाटतं हे थांबलं पाहिजे। मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये जेवढे सिलेंडर येत होतो तेवढे आहेत ना। आता तुम्ही मागच्या महिन्यामध्ये जर आम्ही 10,000 सिलेंडर देतो, आता तुम्ही म्हणाला आम्हाला 15,000 द्या, तर त्यामुळे मग ही अडचण आलेली आहे। कारण कुठेही शॉर्टेज नाही आहे,